नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे वर्दी पॉईंट या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज दिनांक 9 मे या दिवशी आपण घेणार आहोत आपले इतिहासचे 50 क्वेश्चन. तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला येणारी नोटिफिकेशन मिळत राहील. ही लिंक तुम्ही आपल्या मित्रांनाही शेअर करा. तर चला सुरू करूया आपले आजचे इतिहासचे 50 क्वेश्चन. आपला क्वेश्चन नंबर 1 आहे, पिट्स इंडिया ॲक्ट कधी मंजूर करण्यात आला? तर आपलं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी, 1784ला पिट्स इंडिया ॲक्ट मंजूर करण्यात आला. क्वेश्चन नंबर 2, पिट्स इंडिया ॲक्टनुसार ब्रिटिश सरकारच्या नियंत्रणासाठी कोणत्या मंडळाची स्थापना करण्यात आली? तर आपलं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर ए, बोर्ड ऑफ कंट्रोल. क्वेश्चन नंबर 3, कोणत्या चार्टर ॲक्टनुसार बंगालचा गव्हर्नर हा संपूर्ण भारताचा गव्हर्नर जनरल बनला? तर आपलं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी, चार्टर्ड ॲक्ट 1833. क्वेश्चन नंबर 4, भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? तर आपलं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर सी, लॉर्ड विल्यम बेंटिंग. क्वेश्चन नंबर 5, कोणत्या कायद्यानुसार भारतात खुल्या स्पर्धा परीक्षेद्वारे नागरिक सेवकांची निवड करण्याची पद्धत सुरू झाली? तर आपलं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी, चार्टर्ड ॲक्ट 1853. क्वेश्चन नंबर 6, कोणत्या कायद्यानुसार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील राजवट संपुष्टात आली आणि भारताचा कारभार थेट ब्रिटिश मुकुटाकडे गेला? तर आपलं बरोबर उत्तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी, भारत सरकार कायदा 1858. क्वेश्चन नंबर 7, भारत सरकार कायदा 1858 नुसार भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण बनला? तर आपलं बरोबर उत्तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी, लॉर्ड कॅनिंग. क्वेश्चन नंबर 8, कायमधारा पद्धत बंगालमध्ये कोणी लागू केली? तर आपलं बरोबर उत्तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी, लॉर्ड कॉर्नवॉलिस. क्वेश्चन नंबर 9, रयतवारी पद्धत मद्रास प्रांतात कोणी लागू केली? तर आपलं बरोबर उत्तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी, थॉमस मुनरो यांनी रयतवारी पद्धत मद्रास प्रांतात लागू केली. क्वेश्चन नंबर 10, महालवारी पद्धत कोणी विकसित केली? तर आपलं बरोबर उत्तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर सी, हॉल्ट मॅकेझनी यांनी महालवारी पद्धत विकसित केली. क्वेश्चन नंबर 11, तैनाती फौज पद्धत कोणी सुरू केली? तर आपला बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर सी, लॉर्ड वेलेस्ली यांनी तैनाती फौज पद्धत सुरू केली. क्वेश्चन नंबर 12, तैनाती फौजेचा स्वीकार करणारा पहिला भारतीय शासक कोण होता? तर आपला बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो अगदी ऑप्शन नंबर ए, हैदराबादचा निजाम. क्वेश्चन नंबर 13, खालसा धोरण कोणी लागू केले? तर आपले बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर सी, लॉर्ड डलहौसी यांनी खालसा धोरण लागू केले. क्वेश्चन नंबर 14, खालसा धोरणानुसार ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत विलीन झालेले पहिले संस्थान कोणते? आपलं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी, सातारा. क्वेश्चन नंबर 15, भारतात पहिले रेल्वे कधी आणि कोठे धावली? तर आपलं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर ए, 1853 मुंबई ते ठाणे. क्वेश्चन नंबर 16, भारतात पहिली टेलिग्राफ लाईन कुठून कुठेपर्यंत टाकण्यात आली? तर आपलं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी, कलकत्ता ते आग्रा. क्वेश्चन नंबर 17, सती प्रथेवर बंदी घालणारा कायदा कोणी मंजूर केला? तर आपलं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर ए, लॉर्ड विल्यम बेंटिंग. क्वेश्चन नंबर 18, विधवा पुनर्विवाह कायदा कधी मंजूर करण्यात आला? तर आपलं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी, 1856. क्वेश्चन नंबर 19, 1857चा उठाव कधी आणि कोठे सुरू झाला? तर आपलं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर ए, 10 मे 1857 रोजी मिरज या ठिकाणी 1857चा उठाव सुरू झाला. क्वेश्चन नंबर 20, 1857च्या उठावाचे तत्कालीन कारण काय होते? तर आपलं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर सी, एनफील्ड रायफलची कारतुसे. क्वेश्चन नंबर 21, बराकपूर छावणीत कोणत्या सैनिकाने ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळी झाडली? तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर सी, मंगल पांडे यांनी झाडली. क्वेश्चन नंबर 22, 1857च्या उठावाचे नेतृत्व कोणी केले असे मानले जाते? तर आपलं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर सी, बहादूर शाह जफर दिल्लीवरून. क्वेश्चन नंबर 23, कानपूर येथे 1857च्या उठावाचे नेतृत्व कोणी केले? तर आपलं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर ए, नानासाहेब पेशवे यांनी केले. क्वेश्चन नंबर 24, अवध येथे 1857च्या उठावाचे नेतृत्व कोणी केले? तर
आपले ऑप्शन नंबर ए आहे बेगम हजरत महल. ऑप्शन नंबर 25 झाशी येथे 1857च्या उठावाचे नेतृत्व कोणी केले? तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन नंबर ए राणी लक्ष्मीबाई यांनी केले. क्वेश्चन नंबर 26 बिहारमध्ये 1857च्या उठावाचे नेतृत्व कोणी केले? आपले अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन नंबर ए कुंवर सिंग यांनी बिहारमध्ये 1857च्या उठावाचे नेतृत्व केले. क्वेश्चन नंबर 27 1857च्या उठावाचे वर्णन पहिले स्वातंत्र्य युद्ध अशी कोणी केली? तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन नंबर बी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केले. क्वेश्चन नंबर 28 ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन नंबर ए राजा राममोहन रॉय यांनी केले. क्वेश्चन नंबर 29 आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन नंबर सी स्वामी दयानंद सरस्वती यांनी 10 एप्रिल 1875 रोजी केली. क्वेश्चन नंबर 30 वेदाकडे परत चला असा संदेश कोणी दिला? तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन नंबर बी स्वामी दयानंद सरस्वती यांनी दिला. क्वेश्चन नंबर 31 रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन नंबर बी स्वामी विवेकानंद यांनी 1857 रोजी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. क्वेश्चन नंबर 32 प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन नंबर बी आत्माराम पांडुरंग तळवलकर यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली. क्वेश्चन नंबर 33 सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन नंबर ए महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. क्वेश्चन नंबर 34 थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना कोणी केली? आता आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन नंबर बी मादाम ब्लावत्स्की यांनी कर्नल ऑलकॉट यांनी केली. क्वेश्चन नंबर 35 अलीगढ मुस्लिम विद्यापीठाची स्थापना कोणी केली? तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन नंबर ए सर सय्यद अहमद खान यांनी केली. क्वेश्चन नंबर 36 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली? तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन नंबर बी 1885 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. क्वेश्चन नंबर 37 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोठे पार पडले? तर आपले अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन नंबर सी मुंबई उमेशचंद्र बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. क्वेश्चन नंबर 38 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर आपलं ऑप्शन नंबर सी WC बॅनर्जी हे होते, उमेशचंद्र बॅनर्जी हे होते. क्वेश्चन नंबर 39 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते? तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन नंबर ए बदरुद्दीन तय्यबजी हे होते. क्वेश्चन नंबर 40 काँग्रेसच्या मवाड गटाचे प्रमुख नेते कोण होते? तर आपलं ऑप्शन नंबर बी बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो, दादाभाई नौरोजी, गोपाळकृष्ण गोखले, फिरोजशाह मेहता हे होते. क्वेश्चन नंबर 41 काँग्रेसच्या जहाल गटाचे प्रमुख नेते कोण होते? तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन नंबर बी लाला लजपत राय, बाळ गंगाधर टिळक, बिपिन पाल यांना लाल बाल पाल असेही म्हणतात. क्वेश्चन नंबर 42 बंगालची फाळणी कोणी केली? तर आपलं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन नंबर ए लॉर्ड कर्झन यांनी 1905 ला बंगालची फाळणी केली. क्वेश्चन नंबर 43 बंगालच्या फाळणीला विरोध करण्यासाठी कोणती चळवळ सुरू झाली? तर आपलं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन नंबर सी स्वदेशी चळवळ सुरू झाली. क्वेश्चन नंबर 44 मुस्लिम लीगची स्थापना कधी आणि कुठे झाली? आपलं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन नंबर नंबर बी 1906 रोजी ढाका येथे झाली. क्वेश्चन नंबर 45 काँग्रेसमध्ये मवाळ आणि जहाल असा फूट कोणत्या अधिवेशनात पडला? तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन नंबर सी 1907 सुरत अधिवेशनात पडला. क्वेश्चन नंबर 46 पार्लिमेंट सुधारणा कायदा कधी मंजूर झाला? तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन नंबर बी 1909 ला पार्लिमेंट सुधारणा कायदा मंजूर झाला. क्वेश्चन नंबर 47 पार्लिमेंट सुधारणा कायद्याचे मुख्य वैशिष्ट्य काय होते? तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन नंबर सी मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ. क्वेश्चन नंबर 48 पोर्तुगीज खलासी वास्को दा गामा यांनी भारतात
भारताचा शोध कधी लावला? तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन नंबर बी 1498 रोजी वास्को द गामा यांनी भारताचा शोध लावला. क्वेश्चन नंबर 49, वास्को द गामाचे स्वागत कालिकतच्या कोणत्या राजाने केले? तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन नंबर ए जामोरिन या राजाने केले. तर आपला आखरी क्वेश्चन 50वा, भारतात येणारा दुसरा पोर्तुगीज कोण होता? तर आपलं अगदी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन नंबर बी पेड्रो अल्वारिस कॅबल. तर अशा प्रकारे आपले एकूण 50 क्वेश्चन झालेले आहे. तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. आणखी तुमच्या मित्रांनाही शेअर करा.